आतमध्ये गेलाय तरी सुद्धा वरनं जाळी लावण्याचं काम सुरू होतं का या ठिकाणी? एक लक्षात घ्या, या ठिकाणी साकी नाका या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। ती व्यक्ती या ठिकाणी एक तर पहिली गोष्ट म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी दिला असताना प्रशासनाने काम का सुरू केलं? काम सुरू केलं, पूर्ण पावसामध्ये काम सुरू केलं। खाजगी कंत्राटदार या ठिकाणी काम करत होता आणि धो पाऊस पडत असताना ती बिचारी व्यक्ती या ठिकाणी जात असताना त्यांना कळलं नाही, कारण की मेन ओपन करून ती माणसं निघून गेली। फार मोठी चूक आहे प्रशासनाची, कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये। मी सातत्याने याचा पाठपुरावा करते, मी सातत्याने फोनवरती होती, प्रत्येक माध्यमांशी बोलते। फार मोठी चूक ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाहीये। वारंवार ह्याच्या रिव्ह्यू मीटिंग मी घेत होती, वारंवार सांगत होती की या ठिकाणी मुंबईत असलेली बॅन होईल, पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते की हे बंद होतं, याचं झाकण काढायची गरज नव्हती, ते पण भर पावसामध्ये, आणि झाकण काढून त्याच्यात जाळी घालायची एवढ्या मोठ्या पावसात गरज नव्हती। ही सर्व कामं या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पाहिजे होती, परंतु पावसामध्ये ही कामं सुरू करत असताना पावसाचा अंदाज घेणं पण तेवढंच गरजेचं होतं। इतका मोठा रेड अलर्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं जर काम चालत असेल तर 100% मी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच। पण ह्याच बरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले। याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे, तुमच्या माहितीसाठी सांगते। ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी सांगते तुम्हाला। या ठिकाणी धनाजी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले दुय्यम अभियंता परिरक्षण एल विभाग, अभिजित चौकुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता, या चौघांना पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले। याची ऑर्डर या ठिकाणी घेऊन आलेले आणि त्याचबरोबर त्या बिचाऱ्या दुर्दैवी ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मी महापौर म्हणून या ठिकाणी 10 लाख रुपये जाहीर करण्यासाठी मी पालिका प्रशासनाला सांगितले। मान्य आहे, 10 लाख रुपयाचा प्रश्न नाहीये, आता कुटुंबाला आधार पाहिजे, कारण त्यांच्या त्या घरातला कर्ता व्यक्ती या ठिकाणी करणार तेही करणार, पण या ठिकाणी प्रशासनाला पाठीशी घालायचं काम नाही आणि या ठिकाणी आम्ही ऑन द स्पॉट कारवाई पण केलेली आहे। व्यक्ती आत गेल्यानंतर जर जाळी बसवण्याची हे केली आहे तर मी तर आता पुढे जाऊन असं म्हणेल, या 4 अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करा। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टर वरती नाही, या अधिकाऱ्यांवरती पण घ्या। वारंवार त्यांना निलंबित केलं जातं, तुम्ही आता सांगतायत की त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, मात्र जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे अधिकारी दुर्लक्ष करतायत का? कारण की तुम्ही सांगताय प्रशासनातले अधिकारी तुमचं ऐकत नाही का, सत्ताधाऱ्यांचं ऐकत नाही का? प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत। मी तुमच्या माहितीसाठी सांगते, या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भिडे मॅडम असतील, ॲडिशनल कमिशनर बांगर साहेब असतील, मी असणार, उपमहापौर असणार, दालनामध्ये मीटिंग घेऊन वारंवार डीएमसी असतील, वारंवार वॉर्ड ऑफिसर असतील, मनश्री तुम्हाला तर माहिती आहे, वारंवार मीटिंग घेऊन या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिली। प्रत्येक वेळा वॉर्ड ऑफिसर असतील, डीएमसी असतील, त्यांना वारंवार सांगितलं की भर पावसामध्ये कामं काढू नका, त्याच्यापूर्वी ही सगळी कामं करा। 2 वर्षापूर्वी हे जाळी बसवण्याचं जर कॉन्ट्रॅक्ट होतं तर तुम्ही पूर्ण ह्या उन्हाळ्यामध्ये काय केलं? आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी उपमहापौर करतायत, अश्विनी भिडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी। एक मी सांगते, मी इथे कोणाला पाठराखण करायचं काम करत नाहीये, पण भिडे मॅडमने पण याच्या रिव्ह्यू मीटिंग घेतल्या होत्या। भिडे मॅडमने सुद्धा त्यांच्या दालनामध्ये असतील, वारंवार व्हिजिटमध्ये असतील, हे बघा इथे पाठीशी घालण्याचं कोणालाच काम नाहीये, परंतु ज्यांनी या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना निलंबित करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। वॉर्ड ऑफिसरला आपण निलंबित केलं आहे, हिर्लेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे। भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या
हिरलेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं. मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही. तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे. तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे. केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा, लोकांमध्ये या, रस्त्यावरती या. आम्ही आज रस्त्यावर कसे आहोत त्या पद्धतीतून तुम्ही काम करा. परंतु ही चूक आहे. प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ऑन द स्पॉट आज आम्ही 4 अधिकाऱ्यांना इथे निलंबित केलं आहे. शिवसेनेची भूमिका आततायी आहे का? ते वारंवार अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत. कारण की शिवसेनेची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल. मला महापौर म्हणून एवढंच म्हणायचं आहे, इथे कुठलेही भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, वारंवार हे माझ्या समोरच्या गोष्टी आहेत. मी स्वतः त्या मीटिंगला उपस्थित असते. प्रत्येक वेळा निर्देश देण्याचे काम, आदेश देण्याचे काम, कामं पटापट करा. ओपन मॅन्युअल्स त्याच्यावरती झाकणं लावून घ्या. रस्त्यावरती सीसी काम रस्त्याचं चालू असेल, रोडचं त्या ठिकाणी असलेल्या झाडांचं ऑडिट करा, नाले सफाई करा. वारंवार सूचना आम्ही देतो. या सूचना पॅनिट्रेट करतो खालपर्यंत आणि त्या DMC आणि वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहाय्यक आयुक्त असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कनिष्ठ अभियंता असेल, त्या माध्यमातून ते करून घ्यायचं असते. प्रत्येक वॉर्डचे नगरसेवक पण उतरून वॉर्डमध्ये काम करतात आहे, आपल्या वॉर्डमध्ये असलेली कामं दाखवतात आहे. पण इतकी मोठी घोडचूक म्हणजे याला काय म्हणावं. एवढा रेड अलर्ट असताना सुद्धा तुम्ही भर पावसामध्ये हा मेन होल ओपन करताय आणि त्या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम करताय, तर ही फार अक्षम्य चूक आहे. तुमच्यावरही विरोधक आरोप करतायत की सकाळपासून मुसळधार पाऊस आहे, काल मुसळधार पाऊस होता, महापौर नव्हत्या. मी पनवेलला होते. माझ्या मामीची तब्येत, माझी मामी सिरियस झाली होती, तिला बघण्यासाठी गेले होते. तिथे मी पोहोचले पण नाही. तिच्या बिल्डिंगकडे पोहोचले आणि ही घटना घडली. तिथून मी गाडी टर्न करून येते. तर त्यामुळे माझ्या घरात माझी मामी 90 वर्षाची आजारी होती, सिरियस होती, म्हणून मी गेले होते. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या तिथे महापौर म्हणून मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले. परंतु मी तिथून जशी निघाले तशी या ठिकाणी आलेले. पण कंटिन्यू मी फोनवरती आहे. मी मीडियाच्या प्रत्येक ह्याला उत्तरं देते, प्रत्येक मीडियाच्या फोन उचलते, प्रत्येकाला उत्तर देतोय आणि प्रत्येक गाडीमध्ये बसून मी पूर्ण या सगळ्या घटनेची सगळी माहिती मी घेते. लोकेशन पर आए त्याच्यावरती जर बघायला गेलं तर ह्या ठिकाणी मी महायुतीमध्ये महापौर म्हणून बसल्यानंतर BJP पक्ष, शिवसेना पक्ष, आमचा अजेंडा, आमचा एक मोठा विषय होता ते म्हणजे पदपथावरती ज्या पद्धतीमध्ये अनधिकृत या ठिकाणी फेरीवाले बसले त्यांना काढण्याचं काम या ठिकाणी आम्हीच केलेलं आहे. संपूर्ण फेरीवाले आम्ही काढायचं काम करतोय. माझा विषय त्यावेळी पण तोच होता, ज्यावेळी मी महापौर पदाची शपथ घेऊन बसले की पदपथ जे संपूर्ण जे मूळ मुंबईकरांचे चालण्याचे पदपथ आहेत ते रिकामी करा आणि त्यांना त्याच्यावरून चालू दे. पदपथवरची पण मॅन्युअल आहे त्याची प्रत्येक मॅनहोल आहे त्याच्यावरती आम्ही ह्याच्यापूर्वीच सांगितलं की झाकणं तुटली असतील, निघाली असतील ती झाकणं लावा. ज्या ठिकाणी जाळ्या निघाल्या असतील त्या जाळ्या पण तुम्ही लावा. या सगळ्या गोष्टीचे निर्देश दिले होते. पुन्हा एकदा सांगते, हे जे काम आहे हे काम करत असताना ह्याच्यावरती झाकण होतं, ओपन नव्हता मॅन्युअल. ह्या झाकण लावलेला मॅन्युअल होता. ते त्यांची चुकी ही झाली की भर पावसामध्ये त्याच्यात जाळी टाकण्याचं काम करायला लागले. हलगर्जी पण आहे, खूप मोठी त्यांची चूक आहे. त्याच्यामुळे कुठेच पाठीशी घातलं नाहीये. ऑन द स्पॉट 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले. ज्यावेळेस खरं तर उपमहापौरांशी बोललो त्यावेळेस उपमहापौर म्हणतायत की 2 वर्षापासून या सगळ्या कुठलाही रिपेअर करण्याचं टेंडर काढलेलं नाही, निविदा काढलेली नाहीये आणि त्यामुळे ही सगळी कामं रखडली गेलेली आहेत. नाही, मला तर अशी माहिती कळाली आहे की 2 वर्षापूर्वी हे सगळे टेंडर्स निघाले होते. 2 वर्षाच्या पूर्वी सांगितलं गेलं होतं की सगळ्या ज्या जाळ्या आहेत त्या तुम्ही घाला. बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, 4.5 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जे काय झालंय ते आता आज आम्ही निस्तारायचं काम या ठिकाणी करतोय. म्हणून वारंवार आम्ही मीटिंग घेतोय. वारंवार प्रत्येक नगरसेवक असेल, महापौर म्हणून मी असेल, आम्ही सगळे रस्त्यावर उतरून ह्यासाठी काम करतोय की जेवढी प्रलंबित कामं आहेत ती कंप्लीट करा. जर या ठिकाणी 2 वर्षापूर्वीचं जर तुमचं जाळी टाकण्याचं टेंडर होतं तर तुम्ही का थांबलात?
का पावसाळ्याच्या पूर्वी 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी ही जाळी टाकण्याची कामं केली नाहीत कंप्लीट? हाही एक मोठा प्रश्न हा मी विचारणार. मी हा प्रशासनाला विचारणार की ही जर टेंडर होतं तुमचं 2 वर्षाच्या पूर्वी, तर हे तुम्ही जाळी घालण्याचं काम तुम्ही का नाही केलं? हा प्रश्न मी नक्कीच प्रशासनाला. फक्त तुम्ही सांगता की वारंवार बैठका घेतल्या आहेत, मात्र ह्या सगळ्या बैठकांचा अजेंडा फक्त कागदावर होता का? कारण की नाही, असं मी हे बघा, असं मी पूर्ण हे करणार नाही. या ठिकाणी बैठकाच नुसत्या घेतलेल्या नाही, काम सुद्धा केलेलं आहे. नाले सफाईचं मी वारंवार बोलले, प्रत्येक परिमंडळाचं काम झालंय. परिमंडळ 5चं काम करताना आम्हाला नाही तेवढं यश मिळालं, कारण की तिथे कॉन्ट्रॅक्टर वारंवार निघून जात होते. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी नवीन 3-4 वेळा कॉन्ट्रॅक्टर नवीन घ्यावा लागला. बाकी ठिकाणी जो येतोय तो फ्लोटिंग गाळ येतोय, सगळा आता वाहत येतोय, तो आता आम्ही गाळ काढण्याचं काम करतोय. ते पण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. जो म्हणजे पाऊस सुरू असताना जो फ्लोटिंग गाळ काढण्याचं काम असेल. माझा फक्त कन्सर्न आजच्या तारखेला एकच आहे, ते म्हणजे मी मागेही सांगितलं, एक CC रोड ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी साईडला असणारी झाडं, आणि दुसरी गोष्ट आहे मॅनर्स. त्याच्यावरती तर वारंवार मी जिथे जिथे गेले आहेत, बांगर साहेबांशी बोले, भिडे मॅडमशी बोले की मॅनर्स वरती लक्ष द्या. तेच परिहार अरे गणेश अरे थांब ना, ए, गणेश! 5 हे परिमंडळ आहे, ही ज्या ठिकाणी घटना घडली, असं म्हणायचं का? नाही, परिमंडळ 5 असू दे की कुठलंही मुंबईतलं, काही बघा लक्षात घ्या, परिमंडळ मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की तिथली नाली सफाई झाली नव्हती. पाऊस येतात असं काही नाहीये, कुठेही असू दे, मुंबईत कुठलाही कानाकोपरा गल्ली असू दे, त्या ठिकाणी मॅन्युअल्स ओपन राहिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.